नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज। अजाण मुलांना गुन्हेगार होण्यापूर्वी वाचवता येईल। 16 ते 18 या वयोगटातील मुले संशयित असलेल्या गुन्ह्यांची संख्या देशभरात वाढत आहे। या प्रश्नाबाबत पोलिसांनी संवेदनशील असले पाहिजे। दिल्लीत घडलेल्या निर्भया हत्याकांडासारख्या निर्घृण घटनांच्या आठवणी मनातून कधीच पुसल्या जाऊ शकत नाहीत। दुर्दैवाने देशातील नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही विभागातून याच स्वरूपाच्या भयानक घटनांच्या वार्ता आजही आपल्या कानावर आदळत आहेत। काही घटनात एखाद्या असहाय्य बालिकेवर सामूहिक बलात्कार केलेला असतो किंवा असहाय्य मुलीला आपण कुणी वेगळेच असल्याचे भासवून लबाडीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला असतो। अशा घृणास्पद घटनांचे व्हिडिओही बनवले जातात आणि बळी पडलेली मुलगी जिवंत राहिलीच असेल तर तिला सतत धमकावत या अमानुष अपराधाची वारंवार पुनरावृत्ती केली जाते। काही घटनात बळी पडलेल्या मुलीने बलात्काराशी लग्न करायला नकार दिला तर निर्दयपणे तिचा खून करून निर्जन ठिकाणी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते। तपासातून निष्पन्न झाले आहे की अल्पवयीन मुलींवर 16 ते 18 या वयोगटातील मुलींना यापैकी अनेक कृत्ये केली असतात। सामूहिक किंवा वैयक्तिक बलात्कार, दरोडे आणि खूनच नव्हे तर अल्पवयीन मुलींनाही नशाधुंद अवस्थेत आलिशान गाड्या बेदमकारपणे चालवून निरपराध पादचारी किंवा दुचाकीस्वारांना चिरडून ठार मारल्याच्या घटनाही नोंदवल्या आहेत। अशा हत्या घडल्यानंतर दरवेळी मोठा हल्ल्याबोल माजतो। माध्यमे कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी वर्गाला जाब विचारू लागतात। सरकारच्या कार्यतत्परतेबद्दल प्रश्न उपस्थित होतात। लोकांच्या रागाचा पारा अनेकदा एवढा चढलेला असतो की संशयित आरोपी अल्पवयीन असला तरी त्याला ताबडतोब फासावर चढविण्याची मागणी हमखास केली जाते। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो नोंदीनुसार अशा प्रकारच्या गुन्ह्यात 16 ते 18 या वयोगटातील मुले संशयित असलेल्या गुन्ह्यांची संख्या वाढत आहे। 2015 च्या बाल न्याय कायद्यानुसार 18 वर्षाखालील प्रत्येकाला अल्पवयीन मानले जाते। तथापि याच कायद्यात निर्घृण गुन्ह्यांच्या संदर्भात मात्र 16 ते 18 वयोगटातील अल्पवयीनास प्रौढ समजण्याची तरतूद केली गेली आहे। अस्ताव्यस्त नागरीकरण आणि इंटरनेटची विनायास उपलब्ध यामुळे नको त्या गोष्टी मुलांच्या नजरेत पडतात। यातून मुलांना पॉर्न व्हिडिओज पाहण्याचे व्यसन लागते। विविध स्वरूपाच्या जाहिराती, टीव्ही, OTT प्लॅटफॉर्म्सवरील सिरियल्स आणि चित्रपट याचाही घातक परिणाम होतोय। पौगंडावस्थेतील मुले आपल्या मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या गरजा भागवू पाहतात, मागण्या पुरवू लागतात। त्यासाठी चोऱ्या-माऱ्या करायलाही ती मागेपुढे पाहत नाहीत। अल्पवयीन आरोपींच्या जबाबांच्या विश्लेषणातून एक गोष्ट उघडून दिसून येत आहे की यातील बहुतेक मुले ही वंचित पार्श्वभूमीतूनच आलेली असतात। या सर्वांनीच शाळा मध्येच सोडून दिलेली असते। व्यावसायिक कौशल्य पदरी नसल्यामुळे त्यांच्यापैकी अनेक जण रोजगारीवर काम करीत असतात। कुटुंबच धड नसल्यामुळे या मुलांना मानसिक किंवा सामाजिक आधार लाभण्याचा मार्ग बंद असतो। दारिद्र्य, लहान वयातच कामाला लावणे, पालकांकडून आबाळ हेच या मुलांच्या कौटुंबिक परिस्थितीचे चित्र असते। काही वेगळा आकस्मिक मृत्यू, कुटुंबातील कुणाचा तरी गृहत्याग अशी धक्कादायक गोष्टी या मुलांच्या बाबतीत घडलेल्या असतात। निर्घृण कृत्यात सहभागी होणाऱ्या मुलांच्या यादीत आता पालकांसमवेत राहत असलेल्या सधन कुटुंबातील मुलांची संख्या वाढत असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड संचलित केलेल्या माहितीनुसार अधोरेखित होते। अंमली पदार्थाचा व्यसन याला मुख्यतः कारणीभूत आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी या मुलांबाबत संवेदनशील राहायला हवे। स्वयंसेवी संघटना, बाल मानसोपचार तज्ज्ञ, समाजसेवी कार्यकर्ते यांचे सहाय्य घ्यायला हवे। नागपूर येथे पोलीस आयुक्त म्हणून काम करीत असताना या मुलांना योग्य ते समुपदेश लाभावे अशी खात्रीलायक व्यवस्था मी करून घेतली होती। जे शाळेत जाण्याच्या वयाचे होते त्यांना शाळेत दाखल करण्यात येईल। इतरांना ड्रायव्हिंग सारख्या काही व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाईल। अशा प्रशिक्षणानंतर ही मुले जबाबदार बनल्याचे दिसून आले। आपल्या कुटुंबाच्या मिळकतीत ती भर घालू लागली। गुन्हेगारी मार्गाला लागू शकतील अशा परिस्थितीला मुलांचा शोध घेण्याचे प्रयत्नही पोलिसांनी राहिले पाहिजे। एखाद्या शहरात गुन्हेगारीची निर्मिती केली असलेली काही विशिष्ट भौगोलिक क्षेत्रे असतात। त्यांना धडा लावून त्या प्रदेशात नियमित गस्त घातली गेली पाहिजे। क्रीडा स्पर्धा, सुट्टीतील शिबिरे, जाहीर बँड वादन
असे अनेक रंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले पाहिजे. पोलीस आयुक्त या नात्याने मी पुढाकार घेतला होता. त्यामुळे एकजात सर्वांच्याच मनात उत्साह संचारल्याचा सुखद अनुभव मी घेतला आहे.